हॅलो फ्रेंड्स, आय एम मुकुंदा माळी। आजच्या व्हिडिओमध्ये आपण इयत्ता 8वीच्या टेक्स्टबुकमधील लेसन नंबर 2.4 एक्सक्यूजेस अ स्किट या लेसनचे वॉर्मिंग अप चिटचॅट अभ्यासणार आहोत। त्यासाठी मित्रांनो हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा। वॉर्मिंग अप चिटचॅट क्वेश्चन नंबर 1, डू यू कम टू स्कूल ऑन टाइम एव्हरी डे? तुम्ही दररोज शाळेत वेळेवर येतात का? आन्सर, यस आय कम टू स्कूल ऑन टाइम एव्हरी डे, रेअरली आय कम लेट। क्वेश्चन नंबर 2, व्हॉट डू यू फील वेन यू आर लेट? तुम्हाला उशीर होतो तेव्हा कसे वाटते? आन्सर, वेन समटाइम्स आय कम लेट आय फील व्हेरी सॉरी अँड गिल्टी। क्वेश्चन नंबर 3, व्हॉट ॲक्शन इज टेकन इन स्कूल ऑन लेट कमर्स? उशिरा येणाऱ्यांसाठी शाळेत कोणती कारवाई होते? आन्सर, अवर टीचर मेक्स द लेट कमर्स स्टँड आउट ऑफ द क्लास or in the corner of the class. Question number 4, do you give excuses for your late coming? Are they true or false? तुम्ही उशिरा येण्याबद्दल तुमच्या काही सबबी देतात का? त्या खऱ्या असतात की खोट्या? आन्सर, आय डोंट गिव फॉल्स एक्सक्यूजेस फॉर कमिंग लेट टू स्कूल। क्वेश्चन नंबर 5, व्हाय इज पंक्च्युअलिटी सो इम्पॉर्टंट इन लाईफ? आयुष्यामध्ये वक्तशीरपणा का महत्त्वाचा असतो? आन्सर, इफ वी आर नॉट पंक्च्युअल वी माइट मिस सम अपॉर्च्युनिटीज इन लाईफ, आवर वर्क ऑल्सो डिलेज अँड दॅट अफेक्ट्स आवर सक्सेस इन लाईफ। मित्रांनो, तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, बाजूच्या बेल आयकॉनला क्लिक करा, त्यामुळे येणाऱ्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला सगळ्यात आधी मिळून जाईल। मित्रांनो, जर तुम्ही याआधीची व्हिडिओ पाहिले नसतील तर वरच्या आय बटनला क्लिक करून तुम्ही ते व्हिडिओ पाहू शकतात। बघूया पुढील प्रश्न। एन्जॉय द जोक्स। ए, टीचर, आसिफ व्हाय आर यू क्रोलिंग इन टू द क्लास? आसिफ, आय एम सॉरी टीचर, बट yesterday you warned me not to walk into the class late, so. B, teacher, Sharwari, you are regularly late to school. Don't you feel ashamed? Why do you come to school so late? Sharwari, I am sorry madam, but on my way to school there is a road sign that says go slow. And ma'am, you have instructed us to always follow what road signs say. Can you underline the words in the joke that were used as excuses for late coming? Now discuss within groups and share some simple jokes about teachers and students. Try to write one or two such jokes in your own words in the above format. Teacher, I have told you many times to improve your handwriting, otherwise you will face many problems in future. Chintu, sir, that is why I have decided to become a typist. Reported speech. Speech or dialogues can be reported in two ways, direct and indirect. When exact words of the speaker are reported, we call it direct speech. When exact words of the speaker are not reported but just its contents, we call it indirect speech. Direct speech. Amar said, I shall come to meet you tomorrow, Sanket. Indirect speech. Amar told Sanket that he would go to meet him the next day. मित्रांनो, या ठिकाणी आपल्याला डायरेक्ट स्पीच आणि इनडायरेक्ट स्पीच याबद्दल माहिती दिलेली आहे। प्रत्यक्ष कथन व अप्रत्यक्ष कथन। बोलणाऱ्याचे शब्द जसेच्या तसे सांगणे म्हणजे डायरेक्ट स्पीच, आणि बोलणाऱ्याचे शब्द तसेच्या तसे न सांगता आपल्या शब्दामध्ये कथन करणे याला इनडायरेक्ट स्पीच असे म्हणतात। नोट डाऊन द चेंजेस यू ऑब्झर्व इन द इनडायरेक्ट स्पीच.
रिपोर्टेड वर्ब इज चेंज, सेडचा बदल टोल्डमध्ये झालेला आहे. इन्व्हर्टेड कॉमाज आर रिमूव्ड, वाक्यामध्ये असणारे जे इन्व्हर्टेड कॉमाज आहेत त्यांना रिमूव्ह केलेलं आहे. चेंज इन टेन्स, वाक्यातील काळामध्ये देखील बदल होतो. चेंज इन प्रोनाऊन, वाक्यामध्ये असणारे जे प्रोनाऊन आहेत आय या प्रोनाऊनचा बदल ही मध्ये झालेला आहे, तर यू या प्रोनाऊनचा बदल हिममध्ये झालेला आहे. त्याचप्रमाणे टुमारोचा चेंज नेक्स्ट डेमध्ये झालेला आहे. आय होप फ्रेंड्स तुम्हाला व्हिडिओ नक्कीच आवडला असेल. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत या व्हिडिओला शेअर करा. थँक्स फॉर वॉचिंग फ्रेंड्स.